तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा 30 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। आज खूपच उशीर झाला मला रिव्ह्यू द्यायला, पण आज खूपच उत्तम आणि सुंदर दाखवलाय त्यांनी भाग। सुरुवातीला आपण बघतोय प्रिन्सिपल सर माहींच्या कवितेचं खूप कौतुक करत असतात आणि किती छान आणि सुंदर विचार आहेत कवितेमध्ये मांडलेले हे ते सांगतायत अभिमन्यू सरांना। अभिमन्यू सरांना आता आठवलंय त्यांच्या कॉलेजचा दिवस, तर माही सुविरणसाठी, आता सुविरण म्हणजे ना प्रेक्षकांनो मला काही कळलं नाहीये नेमकं काय प्रकारे, मी पहिल्यांदाच हा शब्द ऐकलाय। आता हे अभिमन्यू सर माही जेव्हा असतात तरुणपणी तेव्हा ते निघाले त्या सुविरणसाठी प्राचार्य मॅडमच्या खोलीत त्यांना भेटायला। तर आता ही तन्वी त्याला ऑल द बेस्ट देते आणि म्हणते वाद घालू नकोस, तुझा मुद्दा बरोबर आहे हे फक्त पटवून। अभिमन्यू सर आता या प्राचार्य मॅडमच्या केबिनमध्ये जातात, ते म्हणतात आत येऊ का। आता ह्या खूप चिडतात गाडगीळ मॅडम आणि म्हणतात हे काय आहे, ही कसल्या प्रकारची कविता केली आहेस तू, प्रेम कविता ऐकवणार आहेस का सुविरणमध्ये, काय काय परिणाम होणार आहे तुझ्या या कवितेमुळे विद्यार्थ्यांवर, कळतंय का तुला काही। आणि ह्या अशा प्रकारच्या कविता जर आपल्या कॉलेजमधनं जात असल्या तर काय धडे घेणार आहेत मुलं ह्या सगळ्यातनं, तुला कळतंय का कॉलेजची रेप्युटेशन तुझ्यामुळे कमी होतीये। आता माही अगदी सडेतोडपणे उत्तर देतो मॅडमला आणि म्हणतो नाही मॅडम, तुमचा गैरसमज होतोय, अहो अतिशय उत्तम कविता आहे ही, तू भेटशी नव्याने आयुष्यावर केलेली कविता आहे, मुळात ही प्रेम कविता नाहीच आहे, तुम्हाला असं का वाटतंय। प्राचार्य मॅडम म्हणतात काय आहे कसं आहे हे मला शहाणपणा शिकू नकोस तू, मला तुझ्यापेक्षा जास्ती कळतं, मी ही कविता अजिबात सुविरणमध्ये छापू देणार नाही म्हणजे नाही, तुला कॉलेजच्या रेप्युटेशनची नाहीये चिंता, पण आम्हाला आहे, आणि मुळात हे सगळं तुझ्यावर जबाबदारी दिली ना मी, हेच माझं चुकलं, मी हे सगळं करायलाच नको होतं। पण आता माही त्यांना म्हणतो नाही मॅडम तुम्ही चुकता आहात, कविता अतिशय छान आहे आणि ती यावर्षी छापून येणार म्हणजे येणार। पण आता मात्र प्राचार्य मॅडम म्हणतात असं असेल तर मग मलाही विचार करावा लागेल, जर ही कविता यावर्षी छापून आली तर नंतर सुविरण यापुढे कधीच होणार नाही। आता हे सुमिरण आहे का सुविरण आहे, सॉरी प्रेक्षकांनो मला तो शब्दच कळत नाहीये, तुम्हाला माहीत असेल तर मला करेक्शन करून प्लीज कमेंटमध्ये सांगा। आणि आता 2024 साली सुद्धा प्रिन्सिपल या अभिमन्यू सरांना आग्रह करतात की सर मला असं वाटतं की आपण अशाच प्रकारच्या कवितांचे सुमिरण घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल। आता हे सर म्हणतात अहो पण मुळात विद्यार्थी यासाठी तयारच होणार नाहीत, पण तेवढ्यात तिथे काही विद्यार्थी आलेत प्रस्ताव घेऊन की सर आम्हाला कॉलेजमध्ये यावर्षी हे कवितांचं कदाचित संमेलन म्हणते मी, तो मला शब्द सोपा वाटतोय, संमेलन घ्यायचंय। आणि आता ह्या प्रोफेसर मॅडम पण बाजू घेतात विद्यार्थ्यांची आणि म्हणतात किती सुंदर कविता आहेत माहींच्या। पण आता अभिमन्यू सर खूप चिडलेले असतात, नेमकी तिथे गौरी पण येते आणि म्हणते हो काय छान कविता आहे, तुम्ही वाचली का अभिमन्यू सर, ती एकदम फ्रँकली बोलायला जाते तिथे, पण अभिमन्यू सर रागाने बघतात तिच्याकडे, गौरीचा हात मग थरथरायला लागतो, ती तिथे कॉफी ठेवते आणि निघून जाते। अभिमन्यू सर खूप चिडतात आणि वड्याचं तेल वांग्यावर काढल्यासारखं त्या विद्यार्थ्यांना म्हणतात काय चाललंय रे फाजीलपणा, चला निघा इथून, अभ्यास करा, आले मोठी कविता करणारे। आता त्या प्रोफेसर मॅडम म्हणतात अहो काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, किती छान अगदी अर्थपूर्ण कविता आहेत माहीच्या, पण आता सर म्हणत असतात अजिबात नाही, मला हे सगळं थिल्लरपणा नकोय। प्राचार्य म्हणतात सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मग आता हे निनाद म्हणतात हो ॲक्च्युली मलाही असंच वाटतंय की सुविरणच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधल्या कलागुणांना चांगला वाव मिळेल, पण आता हे सर नाहीच म्हणत असतात, ते म्हणत असतात मला नाही वाटत आता सुविरण होणं हे योग्य आहे, म्हणून सध्या मुलांनी अभ्यास करणं जास्ती महत्त्वाचं आहे, मला तुमचा हा निर्णय अजिबात मान्य नाहीये। अभिमन्यू सर त्यांच्या भूतकाळामुळे जरा जास्तीच डॉमिनेटिंग झाले आहेत असं नाही वाटत का। पण आता हे प्राचार्य माहीच्या काही कविता वाचून दाखवतात या अभिमन्यू सरांना आणि म्हणतात बघा ना काय सुंदर विचार आहे या कवीचे, आपण जर हे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले तर काय हरकत आहे, विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो आयुष्याबद्दल आणि एकूणच सगळ्या गोष्टींबद्दल। पण अभिमन्यू सरांना ते अजिबात चालतच नाहीये, ते म्हणतात नाही मी नाही म्हटलं ना, मला अजिबात हे तुमचं पटत नाहीये सर, त्यामुळे काय जे असेल ते तुम्ही तुमचं बघा, मी या निर्णयात सहमत नाहीये, असा एकदम टोकाचा डिसिजन त्यांनी घेतलाय आणि असं बोलून तिथून निघून गेलेत। पण आता इकडे आपण बघतोय या गौरीच्या आईने तिला कॉल केलाय आणि विचारलंय बेटा अगं पैशाची सोय झाली का, आज आपल्याला घर भाडं द्यायचंय ना त्या जॅकीला। गौरी म्हणते आई नको काळजी करूस तू, झाली आहे सगळी सोय, मी पोहोचते हां संध्याकाळी। आणि आता तिची आई म्हणते सॉरी ग बेटा तुला खूप भार होतोय ना या सगळ्या गोष्टींचा। गौरी म्हणते आई असं नाही हं बोलायचं, भार वगैरे काय बोलतेस तू, अगं माझं कर्तव्यच आहे, बरं चल ठेवते हं फोन, माझ्या मागे खूप कामं आहेत, असं म्हणून गौरीने फोन ठेवलाय। आता अभिमन्यू सर तिथून निघून जातात, तेव्हा हे निनाद सर त्यांच्या मागे मागे जातात आणि म्हणतात अरे ऐक तरी खरं माझं अभि। तेवढ्यात आता अभिमन्यू सरांचं लक्ष जातं काही विद्यार्थ्यांकडे, विद्यार्थी
माहीच्या कविता ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी उत्सुक असतात आणि चर्चा फक्त माहींच्याच कवितांची. अभिमन्यू सर म्हणतात, बघ मला हे व्हायला नको होतंय, काय गरज आहे माहीच्या कविता वगैरे, हे सगळं मला नाही पटत आहे. बघ सगळे पोरं आता तेच चर्चा करायला लागलेत ना. मुळात ना मला माझ्या कविता अशा समोर येऊ द्यायच्या नव्हत्या. आता मात्र निनाद सर अगदी सडेतोड उत्तर देतात त्यांना आणि म्हणतात, तुझ्या कविता तुझ्या नाही आहेत, त्या माहीच्या कविता आहेत. मग आता ते म्हणतात, मी आणि माही काय वेगळे आहोत का? निनाद सर म्हणतात, हो नक्कीच तू आणि माही अतिशय वेगळे आहात. माहीला तू आधीच मागे सोडून टाकलेलं आहेस आणि आता तुझ्यामध्ये उरलेला आहे तो फक्त आणि फक्त हरलेला अभि. त्यामुळे तू आता ही सगळी तुलना करणं सोडून दे. आता मात्र अभिमन्यू सरांना हा टोला चांगलाच लागलाय बरं का प्रेक्षकांनो. निनाद सरांचं म्हणणं आहे की येऊ देत ना तुझ्या कविता समोर, त्यात तुला काय अडचण असणार आहे. पण आता अभिमन्यू सरांना हे अजिबात मान्य नाहीये. आता या सगळ्याचं खापर राग आलाय म्हणून अभिमन्यू सर आता गौरीवर टाकताय आणि म्हणताय, हे सगळं ना तिच्यामुळे झालंय, तिने काल मशीन चालू ठेवली नसती ना तर हे सगळं घडलंच नसतं. निनाद सर म्हणतात, अरे पण आता ते सगळं तू तुझ्यावर घेतलंय ना बाबा, आता तिचा काय संबंध आला मध्ये. अभिमन्यू सर म्हणतात, नाही हे सगळं तिच्यामुळे घडले, त्यामुळे शिक्षा तर तिलाच होणार. तिच्यामुळे नुकसान झालेलं आहे, खूप पेपर वाया गेलेले आहेत आणि कॉलेजचं नुकसान झालेलं मला सहन होणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आता निनाद सरांना काय बोलावं तेच समजेना. आता इकडे अण्णाने गौरीच्या हातावरती पैसे ठेवलेत आणि सांगितलंय, तुझं जेवण खूप टेस्टी असतं गौरी, हे घे तुझा ॲडव्हान्स. गौरी एवढी खुश असते, आज देवाने तिची प्रार्थना पूर्ण केली आहे. त्या जॅकीच्या तोंडावर मारायला तिला पैसे मिळालेत फायनली, तिच्या कष्टाचे पैसे. पण इकडे अभिमन्यू सरांनी ठरवलंय या गौरीच्या पैशाची वाट लावायची. जोक्स पाठ. पण अभिमन्यू सर म्हणतात की तिला 5,000 रुपयाचा दंड आता भरावाच लागेल, तिच्यामुळे कॉलेजचं नुकसान झालेलं आहे आणि शेवटी नियम हे नियम असतात. आता निनाद सरांना काही समजेना, यांना समजून सांगावं तर कसं. आता गौरी तिच्या वडिलांना स्वतःहून फोन करून सांगते की बाबा आज मला पैसे मिळालेत, तुम्ही त्या जॅकीला फोन करून सांगा हं. आता तिच्या वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. शेवटी लेक कमावू लागली म्हटल्यावर बापाचा ऊर भरून येणारच. तिचे बाबा म्हणतात, हो हो बेटा तू म्हणतेस ना तसंच होईल, आज त्या जॅकीच्या तोंडावर आपण पैसे मारूयात हं. आणि आता त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत. गौरी म्हणते, बाबा असं रडायचं नाही हं, तुमचा माझ्यावर अधिकार आहे की नाही. तर मग आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी घरी पोहोचतेच, आज किती आनंदाचा दिवस आहे. आणि आता तिने फोन ठेवून दिलाय आणि मग काय तेवढ्यात तिला अभिमन्यू सरांचा सांगावा आलाय की तुम्हाला सरांनी बोलवलंय. आता ह्या गौरीला असं वाटतं की अभिमन्यू सरांनी कदाचित म्हणजे कशाला तरी असंच बोलवलं असेल. पण सचिन म्हणतो, कशाला बोलवलं असेल ग त्यांनी तुला. आता ही गौरी म्हणते, अरे कशाला काय, अरे बोलवलं असेल असं सहज, जाऊन येते ना मी. तर आता ही गौरी तिथे पोहोचली आहे सरांना भेटायला. तर आता स्टाफ रूममध्ये येते. आता ती म्हणते, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण लायब्ररीमध्ये अडकलो आहे हे आता कोणाला कळणारच नाही आहे. आता गौरी पुढे काही बोलणार तेवढ्यात अभिमन्यू सरांनी असा हात केला आहे तिला की शांत बस. आणि तिला म्हणतात की तुझ्यामुळे हे सगळं नुकसान झालं आहे, तुझ्यामुळे किती पेपर वाया गेले कळतंय का तुला, तुझ्यामुळे किती पेपर वाया गेले, तुझ्यामुळे कॉलेजचं नुकसान झालं. गौरी त्यांना रिक्वेस्ट करत असते, सर ऐका ना, अहो माझं चुकलेलं नाही हो, म्हणजे मी मुद्दाम नाही केलं असं म्हणायचं आहे मला. हे बघा मला ना सर प्लीज तुम्ही म्हणजे माझं ऐकून तरी घ्या. पण अभिमन्यू सर काय ऐकायच्या मूडमध्ये असतात का. एकदा ते चिडले की चिडले. ते म्हणत असतात, नाही सांगितलं ना तुला एकदा की हे नुकसान तुलाच भरून काढायचं आहे, तू 5,000 रुपये देणार आहेस कॉलेजच्या नुकसान भरपाईचे. मला ते काहीही माहिती नाही आहे. शिक्षा ही शिक्षा, नियम हे सगळ्यांना सारखे असतात. मग ते कॉलेजचा विद्यार्थी असो, शिक्षक असो की कॅन्टीनमध्ये काम करणारी तू असो. आता गौरी म्हणते, सर पण आता ते काही ऐकून घेत नाहीये हे तिच्या लक्षात आलंय. बिचारी आता हातातले पैसे असे धरते, शेवटचं बघते आणि आता अभिमन्यू सरांना सांगायचा प्रयत्न करते की माझं नाही चुकलं, मी मुद्दाम नाही केलं. पण अभिमन्यू सरांच्या तोंडाचा पट्टा चालूच आहे. शेवटी बिचारी गौरी ते पैसे घेते आणि त्या दंडपेटीमध्ये टाकून चालली जाते. आता ते पुढे काही बोलणार तेवढ्यात मागे वळून बघतात आणि त्यांच्या लक्षात येतं की गौरी तर पैसे टाकून निघून गेली आहे. निनाद सर म्हणतात, तुला कळतंय का अभि तू काय केलंयस. अरे त्या पोरीला 5,000 रुपये म्हणजे काय आहे हे समजतंय का तुला. अरे तिची परिस्थिती नाही आहे, तिच्यासाठी ही फार मोठी रक्कम होती. पण अभिमन्यू सर म्हणतात, नाही निनाद आपण असं कोणालाही सूट देऊ शकत नाही, चूक ती चूक आणि तिने गुन्हा केलाय. आणि हो बाय द वे ते गौरीला पण म्हणतात असं की तुझ्या हातनं गुन्हा घडलाय, चूक नाही आहे ती माफ करण्यासारखी. अभिमन्यू सर म्हणतात, पाल्य आपल्या मुलांना अगदी विश्वासाने इथे पाठवतात आणि आपण असा त्यांचा विश्वासघात नाही करू शकत कॉलेजचे नियम मोडून. पण आता निनाद सरांना पुन्हा काही समजेना, काय समजून सांगावं याला.
असो. पण आता इकडे बाजारामध्ये गौरीचे बाबा त्या जॅकीला भेटलेत. आता त्याचे पंटर लोक त्यांचा अपमान करत असतात आणि चिडवत असतात, का हो शिकले का तुम्ही उदबत्त्या विकायला वगैरे वगैरे. जॅकी त्यांना म्हणतो, आपली फॅमिली आहे, त्यांना बोलायचं नाही. काय सासरे बुवा कुठे निघालात तुम्ही. आता गौरीच्या बाबांनी गौरीचा निरोप याच्यापर्यंत पोहोचवलाय की तुला आज संध्याकाळी गौरीने बोलवलंय भेटायला, कदाचित भाडं द्यायला बोलवलं असेल. आता याला प्रश्न पडलाय कशाला बोलवलं असेल आणि कसलं तरी फूल का काय त्याच्या हातावर टेकवलंय आणि नक्की ये असं सांगितलंय. गौरी रडत रडत आता कॅन्टीनमध्ये आली आहे. डोसा म्हणतो, काय झालं तुला गौरी. अगो का रडतेस तू, काही बोलले का ते अभिमन्यू सर, त्यांचं मनावर घेऊ नको. आता गौरी वैतागतच बोलते, काय हक्क आहे अभिमन्यू सरांना नेहमी नेहमी असं वागायचं, ते स्वतःच खरं करतात. सचिन म्हणतो, अरे पण झालंय काय गौरी. मग गौरी झालेला सगळा प्रकार सांगते की माझ्यामुळे नुकसान झालं, पण ठीक आहे ना, माझं ऐकून पण नाही घेत. सर असेच का करतात, का असे वागत असतात नेहमी. म्हणजे तिला आता हे 5,000 रुपये किती महत्त्वाचे होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण अभिमन्यू सरांना ते आता पुढच्या भागांमध्ये कळेल. असो. आता हा सचिन म्हणतो, जाऊ दे ग, ते असेच आहेत, तू नको मनाला लावून घेऊ. आता अभिमन्यू सर घरी जायला निघालेले असतात तेव्हा ही बाई आडवी येते मध्ये, रागिणी त्यांच्या समोर, आणि त्यांना म्हणते, कुठे निघालास अभि. नाही म्हणजे शिक्षा ही द्यावीच लागेल ना, ज्याने कोणी नियम तोडला आहे, म्हणजे रूल तो रूलच. आणि तसं बघायला गेलं तर मी लायब्ररीची हेड आहे, त्यामुळे शिक्षा देण्याचा अधिकार माझा आहे. आता हिचा असा गैरसमज झाला आहे ना की अभिमन्यू सरांनीच ते पेजेस वगैरे भरून टाकले, झेरॉक्सचे वगैरे वगैरे. तर आता ह्या रागिणीला वाटते अभिमन्यू सरांनीच केले, म्हणून ती अभिमन्यू सरांना शिक्षा द्यायचा प्रयत्न करते. अभिमन्यू सर म्हणतात, काय शिक्षा आहे सांग. तेव्हा ही म्हणते, चालेल ना तुला शिक्षा नक्की. मग अभिमन्यू सर म्हणतात, बरं सांग लवकर. मग आता ती सांगते की तुला माझ्यासोबत आज थोडासा वेळ घालवायचा आहे तुझ्या बिझी शेड्यूलमधनं. अभिमन्यू सर थोडासा विचार करतात आणि आता ते नाही म्हणतात ॲक्च्युली आधी, पण ही म्हणते, नाही तुला माझ्यासोबत यावंच लागेल, शिक्षा ती शिक्षा भोगावी तर लागेलच. आता अभिमन्यू सर तिला म्हणतात, ठीक आहे चल मग आत्ताच. आता असं म्हणून ते निघालेत आणि अचानक गौरी त्यांच्या गाडीपुढे अशी आडवी झाली आहे. सर आता तिच्याकडे बघतच राहतात आणि त्यांच्या अंतर्मनातून नक्कीच आवाज येत असणार आहे की आपण चुकीचं केलं आहे. प्रेक्षकांनो, पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. गौरी या एका कॅफेमध्ये बसली आहे आणि तिथे जॅकी तिला गुंगीचं औषध देतोय कॉफीमधनं, आणि अभिमन्यू सर आता ते सगळं बघतायत, म्हणजे ते पण अचानक तिथेच आलेत कॅफेमध्ये. त्यांना ते सगळं बघून असह्य झालंय. जॅकी अतिशय गैरवर्तन करत असतो गौरीसोबत, तेव्हा अभिमन्यू सर त्याच्या कानाखाली वाजवतात आणि आता गौरी बेशुद्ध पडली आहे हे त्यांच्या लक्षात येतं. आता गौरीला ते वाचवतीलच नक्की. आणि आता बघूयात पुढे ह्या दोघांमधले गैरसमज हळूहळू कसे मिटत जात आहेत ते. तू भेटशी नव्याने या मालिकेचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.